इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले, दहा दिशांनी गुणीजन आले, सभा मंडपी स्वागत झाले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले, सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक, नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक, शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे. त्याचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. चला तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची आज जयंती, तसेच स्वामी विवेकानंद यांची देखील आज जयंती आहे. जयंती साजरी करण्यासाठी आज आपण प्रतिमेचं पूजन प्रगती महाराज राज भोसले व ज्ञानेश्वरी मांगले व सहकारी यांनी करावे अशी मी विनंती करते. उपस्थित पाहुण्यांना मी विनंती करते, अंधार दूर करण्यासाठी दीप प्रज्वलन करावे. चलो दीप जलाने वहां जहां अभी भी है अंधेरा. अंधार दूर करण्यासाठी आपण दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पसरवूया. हाच संकल्प दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया. जन्म का हजार जन्म गेले तरी नाथ शिवरायांचा सुटणार नाही, नाथ शिवरायांचा सुटणार नाही. ज्ञानाचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते स्वामी विवेकानंद, की ज्यांनी हिंदू धर्माला जगामध्ये एक मानाचं स्थान मिळवून दिलं. अशा दोन महापुरुषांची आज या ठिकाणी जयंती साजरी केली जात आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन गोमाता मंदिराच्या वतीनं केलेलं आहे. या कार्यक्रमाचं हे वर्ष 4थं आहे आणि चालू वर्षी एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून या गोमाता मंदिराचे संचालक परमेश्वर बाप्पा तळेकर यांनी या ठिकाणी
विद्यार्थ्यांसाठी आदर्श माता राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आणि या वक्तृत्व स्पर्धेला भरभरून असा प्रतिसादही या ठिकाणी मिळालेला आहे. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो आणि या वक्तृत्व स्पर्धेची या ठिकाणी सुरुवात होईल थोड्याच वेळात. सूत्रसंचालक आमची विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता निश्चितकर या स्पर्धेचं सूत्रसंचालन करते. प्राजक्ता.